गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम संस्कृती पाटील. तर आज आम्ही एका लग्नासाठी चाललो आहे कोल्हापूरला. तर त्यासाठी आम्ही ते पॅकिंग वगैरे सगळी करून घेतली आहे. म्हणजे सगळं आता मेस्टअपच आहे. तर आता आम्ही थोड्या वेळात निघू कोल्हापूरला. पप्पा येतच आहेत ऑफिसवरून आणि आम्ही आता सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तुझे ते येतील, जेवतील आणि आपण निघूयात. सो आज आम्ही जाणार तिथे एका हॉटेलवरती राहणार आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न आहे. 11 वाजताचं लग्न आहे. सो तेही तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून्ड. 5 मिनिटे नाही झाली आहे सुरू करून आणि माझी मम्मी ऑलरेडी थकली आहे. आता थोड्या वेळाने ती झोपूनच जाईल. हो की नाही? वाव. आता आपण इथे CNG भरायला आलो आहे. तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की माझी मम्मी खूप शांत असते. तर आपण आज विचारूया की का शांत असतेस? तू नाही बोलते ना म्हणून. मी नाही बोलती म्हणून. बरं ठीक आहे. तुम्ही बघू शकता माझी मम्मी किती सुंदर दिसते आज. आई दाखव तुझा आउटफिट. लेट्स गो. लेट्स डू अ क्विक आउटफिट चेक. तर मी सनग्लासेस घातलेत, बटरफ्लायवाले इयरिंग्स घातलेत, हा माझा टी-शर्ट आणि ॲज युजलवाले क्रॉक्स आणि ही पॅन्ट तर तुम्ही खूप वेळा बघितलीच असेल. वेळेस असंच असतं की पेट्रोल आम्ही जेव्हा पण भरायला येतो तेव्हा मी आणि मम्मी साईडला असतो आणि पप्पा एकटे तिकडे असं कष्ट करत असतात. सगळं काम, पेट्रोलचं बघणं वगैरे, ते पैसे सगळं पप्पाच बघत असतात. आता आम्ही तिसरा ब्रेक हा CNGलाच घेतोय परत. हे बघा, इथं माझी किल्ली पडपायचं स्टँड आहे आणि आम्ही आता तिसरा ब्रेक घेतलाय. तर जेव्हा हा व्लॉग बघाल तेव्हा पहिला व्हिडिओ जो होता सुरू जेव्हा झाला तेव्हा आम्ही म्हणजे मी तर सुंदर दिसत होतो आणि आत्तासुद्धा दिसते तशी माझी मम्मी. ती पहिली अशी एकदम फ्रेश होती आणि आता हळूहळू ती असे एकदम हे झालं. केस खाली होती, आधी ओपन होतं, आता सगळं जॅकेट घातलं आहे, केस वर केले आहेत आणि ओव्हर ॲक्टिंग तरी नेहमी असतेच. तर आता खूप वेळ आहे अजूनसुद्धा. अजून आम्ही जेवायला पण नाही थांबलो आहे. स्वतः आम्ही थोड्या वेळ जेवायला थांबू आपण एका हॉटेलला. मला कसं तरी होते ग पिले की चप्पलमुळे. तर माझी चप्पल पडली. आम्ही चालता मी चुकून मम्मीच्या पायावरती पाय दिला आणि तिची तर चप्पल तुटली आहे. समोर ते असं एका पायावर तिथे हे करते आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला सुद्धा थांबू कारण मला खूप भूक लागली आहे आणि सगळे खूप थकलेत. सो ह्या ब्लॉगमध्ये तर हेच आहे सगळं. सो स्टे ट्यून्ड. इथे अशा ओल्ड बिल्डिंगसुद्धा आहेत अजूनही. तर आता आपण इथे हॉटेल शोधतोय पण भेटत नाही आहे आणि अतिशय कंटाळलेलं, अतिशय झोप आली आहे. तर आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि हॉटेल शोधतोय पण हॉटेल भेटतच नाही आहे आणि खूप झोप आली आहे, खूप थकली आहे मी. सो तर काल रात्री आम्हाला हॉटेलमध्ये चेक इन करायला खूप उशीर झाला, त्यामुळे मला ते रेकॉर्ड करता नाही आलं. अतिशय थकलेले मी, त्यामुळे मला ते हॉटेल वगैरे काहीच रेकॉर्ड करता नाही आलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आता आम्ही सकाळी उठून आवरून आता आम्ही चाललो आहे मंदिराला दर्शन घ्यायला. सो मी आणि मम्मी इथे मस्तपैकी रेडी झालेलो आहोत. मम्मीने पर्पल साडी घातली, हा ब्लू काय कुठला कलर आहे, हा टर्कवाईज कलरचा ड्रेस घातला आहे. सो आता आपण स्ट्रेट मंदिरातच भेटूया. तर आता आम्ही मंदिरात एंटर करतोय. हे मंदिराचं एंट्रन्स आहे. इथे आजूबाजूला खूप सारे शॉप्स आहेत. तर आता इथे मी मंदिरात एंटर करतोय. हे देवीची ओटी भरण्यासाठी आहे. तर संडे असल्यामुळे देवीच्या दर्शनासाठी अतिशय गर्दी आहे. आम्ही देवीसाठी अशी एक ओटी घेतलेली आहे, तिची ओटी भरण्यासाठी.
आता आम्ही खूप वेळ झालो थांबलो लाईनमध्ये, पण अजूनही आम्हाला दर्शन नाही भेटलंय. स्टील वेटिंग. माझ्या कोणीतरी रिलेटिव्सने गिफ्ट केलं आहे. इथे माझी मम्मी आहे, तिने पण सुंदर अशी पर्पल साडी घातलेली आहे, ज्याच्यावरती आरी वर्क केलं आहे. खूप सुंदर दिसतोय आम्ही दोघी. आता आम्ही एवढं थकलो आहे की आम्ही स्टेअरकेसेसवरती बसायला लागलो आहे. खूप अतिशय गर्दी आहे आणि आवाज खूप असल्यामुळे मला कॅमेऱ्याच्या जवळ येऊन बोलायला लागतं. इथे तिरुपती बालाजीचं पण छोटंसं मंदिर आहे. इथे मंदिराचं एंट्रन्स आहे, इथून आपण मंदिरात एंटर करणार आहे. थँक्यू वॉचिंग. आणि इथे आपण ब्लॉग एंड करूया कारण आतमध्ये रेकॉर्ड करायला अलाउड नाही. बाय बाय.